तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. तर बरेच दिवस झाला आपण काय ब्लॉग वगैरे बनवला नाही. आत्ताच ऑर्डरशी आलो ना, लगेच चाललो फॅमिलीसोबत मालवणला. हे बघा, बाबूला पण लवकरच उठवला आहे. शिंगांची टोपी घातली त्याला. हे बघा, आपल्या दोन्ही गाड्या आल्यात. कल्याणवाले लवकरच आलेत बाबा. तर बघू आता इथून कुठं गणपतीपुळेला जातात का दुसरा कुठं नेतात बघू आता. तसं तुम्हाला दाखवतो. चला भेटू पुढे आपण. हे बघा, आपल्या गाड्या आल्यात दोन्ही पण. सगळी माणसं आपली लवकर उठल्यात. लाईटी वगैरे लावल्या तिकडं. काय हे करतात काय माहिती. भावे आमचा काय करतोय मलाच नाही समजत. हे बघा, सामान वगैरे आता दोन्ही गाड्यांच्यात मस्त भरून वगैरे घेतला. तर मित्रांनो, पाली रोडने आता चाललो आहे. तर मस्तपैकी बालालेश्वरचा दर्शन वगैरे घेऊन पुढं जाणार आम्ही. तर आता गणपतीचं बाप्पाचं मस्त दर्शन घेतो. बालालेश्वर मंदिर पाळी. मस्त आता दर्शन वगैरे घेतलं आहे. बघा, आमची गँग आता निघले. पाण्याचा हौद आहे. सकाळी सकाळी काही गर्दी नसते म्हणून मस्त दर्शन होतं. बघा, आता निघली मस्त बालालेश्वर मंदिर पाळी ना रे. दुकायकाना सगळी उघडले ते बघा लवकर. आता 6 वाजलेत ना. मस्त आता वडापाव खातो. मग गरम गरम वडापाव खा आपला आता मस्त चाललाय. तर आता मस्त आपली CNG वगैरे आम्ही टाकून घेतो. मग करतो नाश्ता. बघा, जीवांचा तोंड बघा कसं झालंय. भूक लागली वाटतं. बाबू वडापाव खाशील का? कसं खाशील दाखव. नाम 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 म्हणतो असला. CNGला गाड्या नाही बघा. मार्चच्या पेट्रोल पंपात गर्दी बघा किती आहे. आता मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे घेतो करून. वडापाव बघू कशी आहे वडापावची टेस्ट. हॉटेल्सवर आली. आमची गँग आता नाश्ता करायला बसले. वडा उचल, मिसल पाव, वडापाव. आपला रेग्युलर नाश्ता ह्योच बारा असतो. चटर पाटर काय पण खाऊन नाही जमत. तर बघा, आपण आता रत्नागिरीच्या भरपूर पुढे आलोय. डायरेक्ट आता आपण निघलोय ते बघा. फायनली मालवणला आम्ही पोहोचलोय ना. रूम पण मस्त भेटल्यात, नाही कोणच नाही. हे बघा कशी पालण्या बिलण्या तिकडं. झेपा घालायला पण आहे. सगळी झेपा घालताना इकडं बघा. मस्तपैकी रूम भेटलेत. एक नंबर. तुम्हाला पण यायचं असेल, रूमचा पत्ता तुम्हाला मी देतो. या मस्त एन्जॉय करायला फॅमिलीला घेऊन. आणि हे मालक आहे, आपलीच माणसं आहेत. चला सामान घ्या उतरून. बाबू आंब बघा कसला आलेत. आंब मालवण. हे बघा मित्रांनो, आता आपण आलोय बांद्रावरती मच्छी न्यायला. हे बघा, डॉन आमचं पुढं चालतात. रास मच्छी भेटते इकडं. हे बघा, मच्छी मार्केट आलाय मच्छी न्यायला. जास्त काय गर्दी नाही. आम्हीच आहेत, शनिवार आहे ना वाटतं म्हणून. हे बघा कशी आहे बघा.
बागर, कोलबी, ही छोटी कोलबी आहे. मित्रांनो बघा, हा मालवणचा चिवला बीच आहे. जेटीवर आलो आता मच्छी न्यायला. इकडं रासवाड्या आहे ते बघा, वरीन जायचा आणि तिकडचा किल्ला याचा बघून. आमटेला वय काय हे काय आता पालखी आहे ना कल्याण मानाची पण मान्य ना यावर्षी. पण आपण पापलेट घेत आहोत. बागडं नको आज. पापलेट आणि सुरमई खायची आज. आणि बागडं पण खाऊ थोडं. चॅनल नाही बघायचा आज. इकडं सुक्का बांधार आहे. तिकडं आतमध्ये भाजी मार्केट आहे. भाजीचा मार्केट ना आज बघायचा. उद्या बघू रविवारी. आमचा दादू कोलबी घेत आहे बघा. वाटे हो बघा. भाव्या हे बघ, हे खरं मच्छीवाले आहेत ना. बघ कसं आहेत ओरिजिनल. बघ बघा बोट आहे बघा किती आल्यात बोटी. मच्छी मार्केट काय चिकन पकोडे. आपल्याला बुकिंग करायचं आहे. कसं काय सांगा सांगा. म्हणजे त्याच्यामध्ये 2 तासाचं बुकिंग असतं. त्याच्यामध्ये एक रॉक गार्डन, कवडा रॉक, सुवर्णकडा, डॉल्फिन पॉईंट, तळाशी मिसळ म्हणजे तुम्हाला बोट म्हणून दाखवलं जातात 5 पॉईंट. आणि शिपल्यापणचं एक बेट आहे. त्या बेटला उतरला जातं 15 मिनिटं. अशी जी 2 तासाची गाडी आहे पूर्ण. ओके चालेल. आपलं 11 माणसांची बुकिंग करायची ना रे. 12 ना. हां करून टाका. इकडं सगळी खेळतात ना. आपण घेतला आहे तिकडं जेवण बनवायला, व्हेज आणि नॉनव्हेज. इकडं आहे बघा मस्त फुटबॉल वगैरे खेळतात. आपण येऊ थोड्या वेळात खेळायला. चिवळा बीच. आज व्हेज नॉनव्हेज जेवण चालू येणार भावेश आपला. व्हेज नॉनव्हेज. ए दीदी काय घेतला बनवला? मटर पुलाव. मला वाटलं नॉनव्हेज आहे. हे काय आहेत नाणं कसले ते? चना कोलीवाडा. चना कोलीवाडा लाल लाल का रे आपण केलेलं ते माग. मस्त मस्त लसूण बिसून टाकून कर. भावे चटणी घेतल्यात बनवाला. कालव 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 चना कोलीवाडा चना कोलीवाडा. चालेल यो शर्ती ना धंदा नाही आला पाहिजे लय चालेल. लाव पापड भूज भूज पण आणि तल पण. बरोबर काम आहे. आमचा आचारी फिट आहे एकदम. हे चना कोलीवाडा ना. हा टाक टाक. हे लय भारी खायला लागतात. लसूण पण टाक. मस्त लागतं ते खायला. मला जाम पटतात. टॉपचा आहे ना विषय. आता तेल बघ असला वरती उरतं. लाल उद्या लाल पक्क. चला कडक करा. हे बघा रात्रीचा चिवला बीच बघा. पाणी आहे तेवढाच आहे. वारला नाही ना काय कमी नाही. सकाळ आंघोळ धुवू जाऊ आपण आतमध्ये. इकडं मस्त लाईटी लागल्यात रे. इकडं आमच्या रूम आहेत. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आंघोळ्या वगैरे आम्ही काय केलं नाही बघा. आमची सगळी आता गँग निघले. ब्रश केलाय फक्त. विषय असा आहे झोपला तो खापला. तर चाललो आम्ही बोटीमध्ये.
बघू आता कुठं 6 पॉईंट बोललेत आम्हाला दाखवणार आहेत. सकाळचे 7:30 वाजता ती बोट निघणार आहे. तर आता तर निघलो आम्ही. बघा या रूम आहेत, ते फक्त कपल्ससाठी आहेत, पण या महाग आहेत. इथं ना काय येऊ, तिकडे या, त्या मस्त स्वस्त आहेत. चला आता बीचवर आलो आहे आम्ही. बोटीत बसणार ना डायरेक्ट. कोणते 6 पॉईंट आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. हे बघा सकाळचाच 7:30 वाजलेत आणि बघा सगळे आता मस्त बीचवर चालायला निघालेत. मस्त सकाळ सकाळ. आणि इकडं बुकिंग असते बघा. इकडं सकाळचा नाश्ता. सकाळ सकाळ कोण वईस खाईल का? हे बघा ही जोड घेतली. इकडं चहा नाही पिते, वईस पाहिजे त्यांना. वईस नॉनव्हेज. डॉगी. हाय गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी सकाळी बीचवर खूप मजा आहे. तर मित्रांनो आत्ताच जालातही काढलाय बाहेर. त्यांना किती मच्छी वगैरे भेटले आपण बघूया. बघा हे मासे मारेकर आहेत. हे बघा यात मासे आहेत. मासं कसं वरता रास मासं. बघ ताजी मच्छी. बघ ताजी मच्छी आहे, ताजी. ताजी मच्छी आहे, ताजी. कुठला मासा आहे हो ह्यो? बागडा. हा तेली बागडा आहे. हे बघा कशी आहे बघा, ताजी मच्छी. तो बघा तो कोणता मासा मासा आहे. या ते बघ सफेद चिंबोरी द्या. रास मच्छी, बागडा. हे दादा पण आता व्हिडिओ बनवतात. दादा तुम्ही कुठले हो? सांगली 32 शिराळा. गवत आहे, जिवंत गवत आहे बघा. जेली फिश आहे का? पिस्टॅड मध्ये चांगला असतो. पिस्टॅड मध्ये जेली सारखा आहे ना रे. जेली सारखा, जेली फिश. तोच आहे. आमचे जावई बापू घेतले चिंबोरी. लय मोठी घेतले, लय मोठी. खतरनाक काम आहे रे. ताजी मच्छी. तसा काम आहे 25. म्हणून मित्रांनो कोकणामध्ये या एकदा. गोव्याला जाण्यापेक्षा मजा आहे इकडं. मच्छी पण ताजी आहे खायला. कधी पण का. असं माहिती आहे का, पाण्यामध्ये आचवल्या ही जॅकेटा घालायलाच पाहिजे, नाही तर परत का बाहेर आपण येणार नाही. ते नसलं तर चुकून पलटी झालीच. मग विषय एकच, झोपला तो खपला. झोपू नका. इकडं कोकणात यांना मजा करा. हे बघा आता आमचं भाऊजी पण रेडी झालेत सगळे. आता काय बोलतात त्याला, जॅकेट ते घातल्यान. आतमध्ये जायचं आहे ना. हे बघा आता सगळे रेडी झाले तिकडं आतमध्ये जायला बोटिंग. असे लाईन लावायला लागते बोटीमध्ये जायला.
हे बघा आता ही बोट आले, तिच्यात आपण बसून जाणार आतमध्ये. जास्तच लागलं तर 10 ते 12 दिवस तुम्ही घरी बसून राहणार. त्यामुळे जास्त कोणी पुढे जाऊ नका. 10 मिनिटं मजा करायची आहे, फोटो काढायचे आहे. तर जास्त कोणी रॉकमध्ये खडकामध्ये जाऊ नका. आता ही जी बोट आली ना, त्यामध्ये आता ही लाईन लावली, त्यामध्ये आता एक एक असा माणूस चढत जाणार. फक्त चढताना ते सांगतात का अशी काळजी घ्यायची का सावकाश चढायचा, म्हणजे कसं आपल्या पायाला लागायची वगैरे भीती नसते ना. त्याच्यामुळं बघू आता कुठं कुठं आपल्याला नेणार ते. हे बघा कसं बसतात बघा. आता आतमध्ये बसलेत बघा. जागा होतं का नाही काय समजा नाही. ती पुढं पुढं बोट जाते ना, तर अशी धरून ठेवावं लागते. लाटा येतात ना त्याच्यामुळे. कसे चालतात हे बघा. आता सगळे बोटीत बसून घेतलेत. चाललोय आता डॉल्फिन बघायला चाललोय. बघू आता कुठं कुठं नेतात. हे बघा आता बोट झाले स्टार्ट. आता बघू कुठं कुठं नेतात आपल्याला. 5 का 6 पॉईंट बोललेत ते. मजा येते रे जाम. बघा इकडं पाण्यामध्ये पोहतात बघा. ते भरपूरच आतमध्ये आले. संध्या इथे आला तर सनसेट पॉईंट बघायला भेटतो रॉक गार्डन. सर्वांनी स्कुबा केलंय काय ते? सर्वांनी केलंय. 3 वर्ष केलंय. ठीक आहे. हा बघा मित्रांनो, डॉल्फिन बघा. डॉल्फिन हे बघा वरती आले. कसं काम आहे 25. हे बघा डॉल्फिन बघा कसे वरती येतात. हे बघा याला बोलतात डॉल्फिन पॉइंट. जाम बोट आ रहा हलत रे. भाव्या पाणी कुठे? पाणी पाणी हे बघा मित्रांनो, इकडे हे डॉल्फिन पॉइंट मध्ये आता आपण चाललोय. तर मित्रांनो हा बघा, हा आहे सेल्फी पॉइंट पहिला. आता ते इथून नेणार दुसरीकडे. कोणता पॉइंट आहे बघू आता. डॉल्फिन पॉइंट आहे का कुठला आहे तो बघू आता आपण. एक झाला. मजा येते, मजा येते रे बोट मध्ये. भारी भारी. हे नाही काय करत. शार्क करतात हे, काहीच करत नाही. शार्क डेंजर. त्यांच्या जीवाला चैनच नाही ना. शिंपली पॉइंट.
मित्रांनो इथं विकायला पण आहे. ही आहे 50ला, ही आहे 1000 रुपयाला, ही आहे 30 रुपयाला. इकडे फुकण्या ऐकण्या सगळ्या आहेत. 10 रुपयाला. ही आहे 1000 रुपयाला. ही मस्त आहे 1000ला. दरे बाई. वाजवता येतं का? हा हे शिंपळा पॉइंट बघा. इथे येताना कधी पण पायामध्ये चप्पल घालून या, पायाला लागायची भीती असते. तर मी काय चप्पल घातलीच नाही बघा. कसं काम आहे 25. तर ह्या पॉइंटला बोट ही 10 मिनटं राहते उभी कधी पण. हे बघा आता ही महापुरुष बोट आली. याच्यामध्ये पण भरपूर लोक बसलेली आहेत. प्रत्येकी 3 सीट आहेत. हे बघा मस्त वाटते. इकडे फॅमिली आहे. तर शिंपळ्या जास्त होत्या, आता खूप कमी झाल्यात. लोकांनी नेल्या वाटतं. या आल्यात आमच्या दोघी शिंपला कॉला करायला. हे बघा इकडं आता सगळे फोटोशूट वगैरे चालू आहेत. जो तो आपल्या नादात फोटोच्या. मित्रांनो या दगडी बघा कशा आहेत. एक नंबर. असा काम आहे 25. हा बघ तो एक आले फॉरेनर. आपला मैतोर आहे हो इकडं. दादा काय गोळा करता हो? कानवत का? कालव कालव. कोकणची सुकन्या. आता दुसरी बोट आली ना. आता ही आम्ही ज्या बोट मध्ये आलो होतो ना ती आता बोट भरली. चला चला आपल्या बीच व चिवला बीच. अजून सोन्याची कड बघायची वाटली. हा ते आणि ते दगडांच्या मधून येतात तो पण आहे. याच्यावर राहून माझ्या आलं तर मित्रांनो आता आपण कोणत्या बीचवर नेतात मला पण काय माहिती नाही आहे. बघू आता कसं काय नाव आहे गड नदी. कोल्हापूर कणकवली या साईडने आलेली आहे. तर आपण आलो होतो समुद्रातून आलो. इकडे नदी राहिली. संगम पॉइंट आहे गड नदी संगम. नदीचं बीच दिसतंय बघा. हे तळाशील तोंडोळी बीच आहे. एकदम शांत बीच फॉरेस्ट एरिया. हे लास्टचं टोक आहे बीचचं. पूर्ण 15 किलोमीटरचं बीच राहिलं आतमध्ये. तळाशील तोंडोळी आचरा यापर्यंत पूर्ण बीच जात आहे. कणकवली आपले समुद्र.
पाण्याची टाकी आहे बघ. उडली बघ उडली. बाबू तो बघ तो बघ. तर मित्रांनो आपला आता 1-2 तास ते 1.5 तास आपला बोटीचा परतीचा प्रवास झालेला आहे. तर आपण आलो पुन्हा चिवला बीचवर. हो का काय म्हणतात त्याला, शेवळा बीच. थोडी आंघोळ करू आपण इथं आता ना दीदी, थोडा पवायला लागल आता, मजा नाही. मित्रांनो आता आपण बोटीतनं मस्त पॉईंट वगैरे बघून आलोय. आता चिवला बीचला रिटर्न आलो आपण. आता मस्त आपण आंघोळी करूयात समुद्रामध्ये. नंतर आपण मस्त जेवण वगैरे करू. आता आपण आलोय मच्छी घ्यायला. काय बाबू, भाव घ्यायला आलोय मी आता. भाव आपण आलो आता मच्छी मार्केटला परत मच्छी न्यायला. बघा मच्छी मार्केट. काय बाई येते रेडी आहेत बोट्या डायरेक्ट. राखू बा एक नंबर लागतो खाले. सगळ्यांनाच ना जमत मुशी अरे एक नंबर खाला. काय तेवढी मच्छी आहे. मावशी कशी कोलबी कशी आहे ही? 500ला. चुरमई कशी आहे? 800ला देशी. लावरी माग कशी काय? नो मच्छीच्या मार्केटमध्ये मला सर्वात जास्त मच्छी आवडली ती म्हणजे कोलबी. इथं किलोवर आहे आणि डझनावर वगैरे काय ना, अशी लई भारी आहे. तुम्हाला मी दाखवतो बघा आता. बाबू काय खाशील भाऊ? हां मोक्ष कुठे आहे? मोक्ष कुठे आहे? हां घेतल्या परत 2 फक्त मच्छी घाची मालवणला. हे बघा आम्ही घेतल्या सुरमई. कटिंग चालू आहे इकडं. 2 घेतल्या 2. कसं काम आहे. बोट्या बिट्या एकदम पद्धतशीर. मित्रांनो हे बघा चिवला बीच पासून एक अर्धा किलोमीटरवर हा जेटी आहे ही. या जेटीवर हे बघा बोटी लागल्या, त्या सगळ्या मच्छीच्या आहेत. हे बघा ही जी ट्रॅव्हल झाली ना, जाम म्हणजे जाम लांबनं आले. तर मित्रांनो आमचा दुपारचा जेवण आता चालू झाला आहे. आज निस्ती संडे म्हणजे जोड चिकन, नॉनव्हेज. चिकन ना आपण मच्छी हे बघा निस्ती जोड आहे जोड. इकडं आचारी प्राची काय कर प्राची भोईर. बघा इकडं कोलबी घेतली. इकडं कोलबी. आपल्या गाड्या इकडे दिवा एक सगळी इकडे आहेत.
हे बघा विमान विमान पलटी गेला नाही तर मजा घ्या पलटी गेला नाही तर मजा आहे आमची पण घ्या का नंतर तर काय आता चाललेत पुन्हा एकदा बघा थोड्या सुटल्या. तर मित्रांनो आता परत चाललेत बघा हे. व्हिडिओ भेटणार नाही माझ्या ब्लॉगला बघा डायरेक्ट. मी काय व्हिडिओ देणार नाही. काय रे भाई माडचे भाऊ भेटलेत शिंदे फॅमिली मधून. तर आता ते राईड करतात. मित्रांनो हा कांचा चवली का चावला का कुठला बीच चिवला बीच हा बीच आहे. हे बघा एन्जॉय. चिवला बीच का चावला बीच. हा बघा हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. याच्या आतमध्ये जायला 100 रुपये तिकीट आहे बोटमध्ये. राजकोट फायनली जी मूर्त बघायची होती त्या ठिकाणी पोचलो. खूप भारी वाटतं आता. माझ्या कपड्याला एवढं झाडल्यास तू वाळू सगळे माझं कपडे सगळं वाळू केलंस ते चालते. जी मूर्त बघायची होती ती आज बघायला भेटली. एवढा भारी वाटतंय ना खूपच भारी. महाराज गणपती गजेश्वरपती गुरुपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैदिक न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. पार्वती पते राजमाता राष्ट्रमाता माजी जाऊ साहेबांचा भारत माता की जय.
कुणकेश्वर बीच बघा, कुणकेश्वर. कडक. हे बघा आपलं कुणकेश्वर. एक नंबर रे ना बाबू, मस्त ना. फिश कुठे फिश? आणि कमी झाले ना आता. श्री कुणकेश्वर मंदिर. श्री क्षेत्र कुणकेश्वर. कुणकेश्वर मंदिर. महाशिवरात्रीचा मंडप आहे हा. कुणकेश्वर बीच. तर मित्रांनो, कुणकेश्वरशी निघालो सकाळी आणि डायरेक्ट आता आलोय आरेवारे बीचला. मस्त आहे आपण बीच. तिथून गणपतीपुळे खूप जवळ आहे. हा झीप लाईन ना रे. मित्रांनो ही आहे झीप लाईन. इथून सोडतात ते, इथून डायरेक्ट इकडं. एक माणसाचं घेतात 600 रुपये. झीप लाईन मस्त आहे. आरेवारी बीच सोमवार म्हणून गर्दी कमी आहे. इथं आपली जुन्या पद्धतीची बैलगाडी ज्यात बसचा मस्त पूर्ण बीच फिरवतात. आणि सगळ्यात भारी नजारा हा आहे. इथून जी गाडी जाते ना पलीकडं, हा मला जाम आवडतो रस्ता. एक नंबर आहे आरेवारी बीच. प्रत्येक बीचवरून मी ह्या गोला करीतच आलो आहे. मला पिस्टाकमध्ये ठेवायचे आहेत म्हणून. हे बघा आपली बैलगाडी हिच्यात मस्त ते बसून आपल्याला पूर्ण बीच दाखवतात. आरेवारी बीच. हे बघा आरेवारी बीचला हीच तर भारी आहे झीप लाईन. बघा कसं जाताना बघा झीप लाईन. तर मित्रांनो हा बघा आरेवारे बीच. नुसती झाडी आहे या बीचला. तर इथून आपण डायरेक्ट आता निघतोय गणपतीपुळेला. तिथंच आपण जेवण वगैरे करणार. तिथं मग आपण जेवणार
नंतर बघू मग कुठं जायचं, कशी प्लॅनिंग होते तसं निघू आपण भेटू आता गणपतीपुळेला. दुसरी एंट्री आहे, मेन एंट्रीला आता काम चालू आहे ना, रस्त्याचं काम चालू आहे तिकडं, ही एंट्री ठेवली आहे बघा. गणपतीपुळे ही दुकानं, हा मेन रोड आहे ना, तो हा बंद केला म्हणून ते इकडून ठेवला आहे आता. चला रास गर्दी आहे. रास दर्शनाला गर्दी आहे, रास सोमवार ना त्याच्यामुळं. गणपतीपुळे बघा मित्रांनो, ह्याच्या पलीकडे बीच, इथून जालीच्या पलीकडे जायचा, भरपूर लोक आहेत. बघू मी पण जातो आता. आणि हा आपला मंदिर बघा, मस्त ना एकदम. गणपतीपुळेचा महाप्रसाद.